आपण पूर्वीपासूनच चीनला कसे घाबरतो त्याची दोन उदाहरणे पाहू. माजी संरक्षण मंत्री दिवंगत माननीय जॉर्ज फर्नांडिस यांनी संसदेत सांगितले की पाकिस्तान नव्हे, चीनच भारताचा खरा शत्रू म्हणजे शत्रू नंबर 1 आहे. त्यावेळी आता चीनकडून काय प्रतिक्रिया येईल या कल्पनेने अनेक जण बरेच दिवस अस्वस्थ होते. दुसरे उदाहरण म्हणजे मागील राजवटीत सैन्याची सीमेकडे वेगाने व सुरळीत वाहतूक व्हावी म्हणून चांगले रस्ते, पूल, बोगदे तयार करावे लागतात. त्याबद्दल काहीच हालचाल होत नव्हती आणि त्यासाठी अविश्वसनीय व अत्यंत चमत्कारिक कारणे दिली जात होती. खरे कारण होते चीनबद्दल वाटणारी भीती. आजच्या सरकारने चीन काय म्हणेल याची भीती झुगारून देऊन सीमा भागात चांगले रस्ते, अनेक पूल, बोगदे यांची कामे धडाडीने हाती घेतली व पार पाडली व अजूनही अनेक कामे चालू आहेत. याबद्दल सरकारचे अभिनंदन करावे व आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तरीही आजही आपण चीनला घाबरतोच. ज्यावेळी चीनची भारतावर आक्रमण करण्याची योजना पूर्णत्वाला जाईल त्यावेळी काय घडेल ते पुढील माहिती सत्रात पाहू. जय हिंद.